श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गरुड पुराणानुसार चांगल्या व्यक्तीला मृत्यू का लवकर येतो? एकदा नक्की वाचा. मनुष्याचा जन्म होण्यापूर्वी त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर भाग्य कोणीही बदलू शकत नाही. स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही. पूर्वीचे लोक त्यांचं आयुष्य म्हणजे मानवाचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे ते पूर्ण वय जगायचे. परंतु पूर्वी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जगायचे. आता परिस्थिती बदलली आहे. आता लोक 70 ते 80 किंवा त्यापेक्षा कमी आयुष्य जगतात. आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो. मित्रांनो, तुम्ही इतर लोकांकडून किंवा त्यांच्या कुटुंबातून वडीलधाऱ्या माणसांकडून ही गोष्ट ऐकली असेल की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलवून घेतो. मित्रांनो, परंतु तुम्हाला माहीत आहे की असं का घडतं? शेवटी यामागचं कारण काय आहे की चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात? तर मित्रांनो, आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया. खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की चांगला माणूस होता आणि म्हणून देवाने त्याला लवकर बोलवले आहे. जर तो वाईट दृष्ट माणूस असता तर इतके लवकर मेला नसता. अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचं वर्णन केलं आहे. त्या ग्रंथांच्या आधारे आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की चांगल्या माणसाचा लवकर मृत्यू का होतो. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा देखील निश्चित आहे. जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्की मरण पावणार. हे कटू सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रत्येक मनुष्याला भाग्यामध्ये या 5 गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासून निर्धारित केलेल्या असतात. ज्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे माणसाचा जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार. मित्रांनो, हे आपल्या हातात नाही की आपण आपला जन्म कोणाच्या घरी घेणार. आपल्या इच्छेनुसार जन्म घ्यावा. जर इतकं हातात असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता. तर भाग्याची गोष्ट आहे. या भाग्याच्या मार्गे जन्म जोडले गेले आहेत आणि त्याचं कर्म आपलं भाग्य बनवत असतं. 2. दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कुठे आणि कोणासोबत होणार. कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत होत आहे. हे सर्व विधिलिखित आहे. या गाठी वरूनच जोडून येतात. 3. तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये किती असतील. मित्रांनो, मेहनत तर सर्वजण करतात. श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं. परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त रोजचा खर्च चालू शकेल तेवढंच कमावू शकतात. कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती झाली तर कोणाला फक्त त्याचा रोजचा खर्च चालू शकेल तेवढेच धन प्राप्त होते. आणि चौथी गोष्ट म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान किंवा किती ज्ञानी असेल. मित्रांनो, एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो. परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो त्या बुद्धीला तो लवकर ग्रहण करतो. परंतु जे कमी बुद्धिमान मुलं असतात ते बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतात. देवाने सर्व मनुष्याला एकसारखेच बनवले आहे. सर्वांची शरीर रचना एकसारखीच आहे. एक डोकं, 2 डोळे, एक नाक, तसंच एक मेंदू. विचार करण्यासाठी मेंदू देखील एकच आहे. बुद्धी दिली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी बुद्धिमान आहे. लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात. आणि 5वी गोष्ट म्हणजे मनुष्याचा मृत्यू. कधी, केव्हा, कुठे होईल. मनुष्याचा मृत्यू हा त्याच्या जन्मापूर्वीच ठरलेला असतो. या 5 गोष्टी असतात निर्धारित केलेल्या. या गोष्टी अटल आहेत. या गोष्टींना कोणीच बदलू शकत नाही. भाग्य बनवतो आपण आणि आपल्या कर्मापासून आपलं कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावर आपलं भाग्य बनत असतं. कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एक विद्यार्थी परीक्षा देतो. तो विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर लिहित असतो. परंतु शिक्षक निर्धारित प्रश्नाचं उत्तर त्याच्याप्रमाणे घेत असतो. या गोष्टी विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर जे लिहितो ते शिक्षक त्याला त्याप्रमाणे गुण देत असतो. म्हणजे विद्यार्थी तर कर्म आहे
आणि त्याचं कर्म करत आहे. शिक्षक विधाता आहे आणि कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच विद्यार्थ्याच्या अभ्यासानुसार त्याला त्याचं फळ मिळत आहे. मित्रांनो, आम्ही आशा करतो की तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यातील फरक समजला असेल. कर्माने भाग्याची उत्पत्ती होते आणि ग्रंथामध्ये, पुराणामध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे. हे मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार या जन्माचं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. काही कर्माचे फळ इतिहास जन्मात मिळतात, परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याचं जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पुण्य जास्त असेल तर देव त्याला पापपुण्याचं फळ पुढच्या जन्मात देत असतो. मित्रांनो, मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे. बाकी कर्माचे फळ हे तर देव त्याला देत असतो. चांगले कर्म असेल तर देव त्याला चांगलेच फळ देत असतो. चांगले कर्म असेल तर चांगले भाग्य बनतं. अर्थातच चांगले कर्म भाग्य निर्माण करत असतात. म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगलं कर्म करत राहावं, जेणेकरून त्याचं भाग्यही चांगलं बनेल. त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल. कारण मनुष्याने वाईट कर्म केलं तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्यही वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास योग्य मानलं जातं. अनेक कष्ट आणि त्रास सहन करावा लागतो त्याला त्याच्यामध्ये. जर आपण जे बियाणे पेरेल तेच फळ आपल्याला मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुलं किंवा फळच मिळतील. पण तुम्ही जर काट्याचं झाड लावलं तर ते वृक्ष तुम्हाला काटेच मिळणार किंवा काटेच देणार. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, पण शरीराला त्रास देणारे काठेसुद्धा मिळतील. वृक्षापासून तुम्हाला वाईट कृत्य करणे कर्म आहे. थोड्या वेळासाठी आपल्याला वाईट कृत्यातून सुख प्रदान होते, परंतु वाईट कर्माचे फळ हे नंतर मिळते. फळ मनुष्याच्या अधोगतीचं कारण बनतं, नाशाचं कारण बनतं आणि हे फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला पीडा देखील देत असतं. मित्रांनो, असे म्हणतात की देवाने ज्याला जितकं जीवन दिलं आहे तो तेवढं आयुष्य जगतो. तो तितक्या दिवसासाठी आला आहे. तो पृथ्वीवर तेवढ्याच दिवसांसाठी राहतो. मित्रांनो, कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा? पैसा, धनसंपत्ती आज आहे मात्र उद्या नाही. राजापासून रंग बदलण्यात वेळ लागत नाही. देवाच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पान सुद्धा हलत नाही. म्हणूनच गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जोपर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहिलं पाहिजे, चांगले कर्म करत राहिलं पाहिजे, परोपकार दानधर्म करत राहिलं पाहिजे, ज्यामुळे मनुष्याचं कल्याण होतं, त्याला चांगलं फळ मिळतं. चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांना मृत्यू का लवकर येतो. मित्रांनो, कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्याही चांगल्या हेतूने या पृथ्वी तलावर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलवून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की त्या व्यक्तीचा आणि देवाचा जवळचा संबंध असतो. तो देवाचा प्रिय असतो. देवाला ते मुळीच वाटत नाही की त्याच्या प्रिय व्यक्तीला या मायानगरीत राहून एखादं पाप करावं लागेल, ज्यामुळे त्याला पापाची शिक्षा देखील भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कामामुळेच लवकर होत असतो. मित्रांनो, कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाच आजार नव्हता, तो कोणालाही त्रास देत नव्हता, तरी त्याच्या आयुष्यात खूप सुख होतं आणि रात्री आनंदाने भोजन केले. भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळ तो उठलाच नाही, झोपूनच राहिला. अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यतमा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढा सुखद मृत्यू दिला.
एवढे सोपं मृत्यू दिला की कोणताही आजार दिला नाही, त्रास दिला नाही, कष्ट दिलं नाही. मित्रांनो, पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला ज्या वेदना होत असतात ते एखाद्या व्यक्तीला 100 विंचू चावल्याने जेवढी वेदना होत असते त्यापेक्षा अधिक वेदना, तेवढा त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो. मित्रांनो, या कलियुगामध्ये सर्व काही विपरीत होत आहे, म्हणजे सर्व काही उलटच होत आहे. जो व्यक्ती दानधर्म करतो, पुण्यकर्म करतो, तो व्यक्ती कमी आयुष्य जगतो आणि जो व्यक्ती पापकर्म करतो, वाईट कर्म करतो, इतर लोकांना त्रास देतो, छळतो, तो दीर्घायुष्य असतो. अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि सद्पुरुष आहे, जे चांगले मनुष्य आहेत, ते कमी आयुष्य जगतील. मित्रांनो, कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहे. जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो, तर हे सत्य नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत 3 गोष्टी घेऊन जातो. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याचे कर्म, दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्याची स्मृती आणि तिसरी म्हणजे जागृती. या 3 गोष्टी मरणानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो. एखादा चांगला मनुष्य मेल्यावर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता, याने कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवलं नाही, तरीसुद्धा देवाने त्याला लवकर बोलावून घेतलं. मित्रांनो, कथांमध्ये ऐकलं असेल की जेव्हा ऋषी मुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर अधिक क्रोधित व्हायचे, तेव्हा त्यांना पृथ्वी तलावर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे. कोणाला हा श्राप मिळायचा, देव, अप्सरा मग क्षमा मागायचे आणि विनंती करायचे की हे महात्म्या, हे ऋषी, मला एवढा मोठा श्राप देऊ नका, मला इतका कठीण दंड देऊ नका. मित्रांनो, मृत्यूलोक ही पूर्ण ब्रह्मांडात चांगलीही जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही. मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना, अप्सरांना देखील पाठवले जाते. मृत्यूलोकात तसे प्राणी जन्म घेऊन कर्माचे फळ भोगत असतात. पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात. त्यांचे फळ त्यांना यमलोकात पुढच्या जन्मात मिळत असतात. मित्रांनो, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे. कारण मनुष्याला बुद्धी आहे. पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचे शरीर एक असे शरीर आहे ज्याद्वारे मोक्ष प्राप्त केला जाऊ शकतो. मित्रांनो, मोक्षाची प्राप्ती कशी होणार? तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जगाचे पालन करता, ज्यांचा कधीच अंत नाही, त्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड समावलेला आहे, अशा श्री हरी विष्णूची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. त्यांचं नामस्मरण करून, भजन कीर्तन करून मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. भगवान विष्णू हे खूप कृपाळू आणि दयाळू आहेत. त्यांच्या शरीरात जो कोणी जातो किंवा समाविष्ट होतो त्याचा त्या मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो. अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. यामुळे जर मनुष्य मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून, दानधर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केला जातो. देवाचं नामस्मरण करून, भजन कीर्तन करून मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. जर मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, हे चक्र कायमस्वरूपी चालू राहील. जर त्याला मोक्ष मिळाला नाही तर जन्माला आल्यावर त्याच्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागणार, अनेक संकटांना सहन करावे लागणार. मित्रांनो, ही पृथ्वीलोक कर्मभूमी आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. या पृथ्वी लोकावर जन्म घेतो तेव्हा पृथ्वी धरती माई आपल्याकडे तिला आकर्षित करून घेते. आपण जगावर, तेथील माणसावर प्रेम करू लागतो आणि जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपण खूप दुःखित होतो. गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे की ज्याचा मृत्यू होतो त्याला आत्मवृत शरीराला सोडून निघून जातो.
काही पुण्यवान लोकांसाठी देवदूत येतात, परंतु कोणी पापी मनुष्य असेल, ज्याने खूपच पाप केले असेल, खूप लोकांना सतावले असेल, पुढच्या जन्मात तर जास्त आयुष्य दिले जाते त्याला, कारण जेणेकरून त्याला पापाचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात बघू शकेल. मित्रांनो, खूप सारी अशी लोक असतात ज्यांना आयुष्यापेक्षा ही जास्त आयुष्य जगतात. त्यांचे शरीर पूर्ण सुकून जाते, शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो. घरातील माणसे सुद्धा त्याची साथ देत नाही, कोणी त्याला पाहत सुद्धा नाही, विचारत नाही. अंथरुणात पडून मलमूत्राचा त्याग करत असतो. उठता येत नाही, बसता येत नाही, शरीर काम करत नाही, अशी अवस्था होते. ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की प्रभू, आता जीवन आणखी साथ देत नाही, आता दुखणं सहन होत नाही, आता आमच्यावर कृपा करा, आम्हाला मृत्यू द्या. पण मित्रांनो, ज्या लोकांना त्यांचा मृत्यू सहजासहजी मिळत नाही, त्या व्यक्तीला सगळी माणसंसुद्धा हेच विचार करतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यू योग्य पर्याय आहे. घरातील लोक देखील म्हणतात की हा म्हातारा कधी मरणार. अशा प्रकारे जास्त त्रास त्याला आयुष्यात सहन करावे लागतात. परंतु जे पुण्यवान असतात त्यांना कमी आयुष्यामध्ये, जेणेकरून या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहील तेव्हापर्यंत सुखाने जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती करून पुण्यकर्म करत राहतील. त्यांच्या जन्माचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जातात. आणि मित्रांनो, आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही. परंतु मित्रांनो, देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे. मनुष्य या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणं हा उद्देश नाही, तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म पुण्य करावे, दानधर्म करावा, हा त्याचा उद्देश आहे की देवाची भक्ती करून मोक्ष प्राप्त करावा. आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्य जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे, आपण कोण आहोत, आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपल्याला चांगलं कर्म करावं. परंतु या मायासागरात मनुष्य बुडून जातो आणि वाईट कर्म करू लागतो. हजारो लाखो वर्ष 84 लक्ष योनी पार करत राहतो आणि दुःख कष्ट सहन करत इकडे तिकडे भटकत राहतो. मनुष्य जन्म घेऊन चांगलं कर्म करून ईश्वर प्रदाला प्राप्त करणं हे मनुष्य जन्माचं खरं सार्थक आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शॉर्ट टाईम कोट्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.